हा प्रश्न ग्रॅव्हिटेशन चॅप्टरवर सीईटी 2023 आणि 2025 ला विचारलाय. दी टोटल एनर्जी ऑफ ए सर्क्युलरली ऑर्बिटिंग सॅटेलाइट इज ऑप्शन ए half the kinetic energy of the satellite, B half the potential energy of the satellite, C twice the kinetic energy of the satellite and D twice the potential energy of the satellite. मग आता असा ऑर्बिटिंग सॅटेलाइट जेव्हा असतो, ही अर्थ आहे आणि त्याच्या भोवती हा सॅटेलाइट असा फिरतो, तर ह्या ऑर्बिटिंग सॅटेलाइटची ही अर्थ आहे, तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो -GMM डिवायडेड बाय आर प्लस एच. आर ही रेडियस अर्थची असते, एच ही हाईट असते. आलं लक्षात? आणि याचं पृथ्वीचं मास हे कॅपिटल एम असतं आणि सॅटेलाइटचं जे मास आहे ते स्मॉल एम असतं. नोटेशन झाले लक्षात? मग त्याची टोटल एनर्जी जी असते ना, ती असते -GMM डिवायडेड बाय ट्वाइस इंटू ब्रॅकेट आर प्लस एच ब्रॅकेट ओव्हर. मग आपण एवढ्याची व्हॅल्यू जर पोटेन्शियल एनर्जी टाकली तर टोटल एनर्जी दॅट इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी बाय 2. आणि म्हणून करेक्ट ऑप्शन तुमचा काय आला, तर करेक्ट ऑप्शन बी आला की टोटल एनर्जी ऑफ ए सॅटेलाइट दॅट इज हाफ दी पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सॅटेलाइट. समजलं का? तर या पद्धतीने डिरेक्टली लक्षात ठेवलं तरी चालेल, फॉर्म्युलावर लक्षात ठेवलं तरी चालेल. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.